सिडको येथील दत्त मंदिर स्टॉपजवळ देशी दारूच्या दुकानाबाहेर दोघा मद्यपींमध्ये वाद होऊन हाणामारीची घटना मंगळवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली। यावेळी एका इसमाने दुसऱ्याचा लाकडी दांडुक्याने मारहाण करत खून केला। गणपत चंदर गारे वय 54 राहणार उंटवाडी असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे। यावेळी आजूबाजूला असलेले लोक केवळ बघायच्या भूमिकेत दिसून आले। यामुळे जनसामान्यांच्या संवेदना व प्रसंगावधानाची तत्परता हरवत चालली आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत। 28 जून रोजी येथील स्वामीनगर भागात क्षुल्लक कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करत रात्री त्याचा खून करण्यात आला होता। या घटनेला 10 दिवस उलटत नाही तोच मंगळवारी सिडकोतील दत्त मंदिर स्टॉपवर भर रस्त्यात खुनाची ही दुसरी घटना घडली। अंबड पोलिसांनी संशयित आरोपी सरमोद कोल यास ताब्यात घेत अटक केली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली। आज दिनांक 8/7/25 रोजी साधारणतः 11:15च्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान आहे त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये। त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। त्याच्यावरून पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा दाखल करत आहोत। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। सचिन गायकवाड, टॉप न्यूज मराठी, नाशिक।